सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला अंदाज आलाच असेल आज मी कोणाच्या दर्शनाला आले। तर मी आज आले अखंड महाराष्ट्राची कुलदैवत असणाऱ्या आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक असणाऱ्या आई कुलस्वामिनीच्या म्हणजेच आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला। नवरात्र सुरू होणार आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे आई देवी आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर आपण आज एक व्हिडिओ बनवत आहोत। तर आज मी आले आहे देवीच्या दर्शनाला, पण कुठे तुळजाभरात नाही तर ठाण्यातच। ठाण्यामध्ये एक भव्य आणि दिव्य असं प्रति तुळजापूर नव्याने उभं केलेलं आहे। यासाठी तुम्हाला ठाणा स्टेशनवरून शेअरिंग ऑटो आणि बसेस दोन्ही देखील अवेलेबल आहेत। तर शेअरिंग ऑटो तुम्हाला 15 रुपयामध्ये इथे सोडतात आणि बसेस पण येतात। तर हा एरिया जो आहे तो 5 पाखाडी एरिया आहे आणि तुम्हाला इथलं लँडमार्क जे आहे ते कौशल्य हॉस्पिटल आहे। तर ठाणे स्टेशन पासून वेस्टला 2.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर बसलेलं आहे। दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। बऱ्याच जणांनी इथे हजेरी लावली होती बरं का। तर आज आपण तुम्हाला ह्या मंदिराचं पूर्ण दर्शन देणार आहोत। वाजले आहेत 7 आणि आई माऊलीचा शृंगार चालू आहे। तोपर्यंत आपण थांबूयात, आई माऊलीचं दर्शन घेऊयात, आरती करूया आणि या सगळ्याच तुम्हाला मी दर्शन घडवणारच आहे। तर या मंदिराची खासियत आहे ते म्हणजे या मंदिराचं बांधकाम, दीपस्तंभ आणि गजमुख। तुम्ही जर स्वतःची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आणत असाल तर त्यासाठी इथे पार्किंग देखील अवेलेबल आहे। मंदिराच्या एका साईडला पार्किंग तर दुसऱ्या साईडला नवरात्रीची जय्यत तयारीही सुरू आहे। जर तुम्हाला तुळजापूरला जाणं शक्य नसेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता। स्वतः मी असं केलेलं आहे। माझं लग्न झाल्यानंतर आमच्या काही पर्सनल रिझन्समुळे आम्ही तुळजापूरला जाऊ शकलो नव्हतो, तेव्हा आम्ही इथेच येऊन ओटी भरली होती आणि इथेच आई माऊलीचं दर्शन घेऊन आमच्या नवीन संसाराला सुरुवात केली होती। नमस्कार। हे जे तुळजाभवानी मंदिर आहे हे 30 एप्रिल 2025 या दिवशी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं। त्याचप्रमाणे नाशिकहून 11 ब्राह्मण आले होते आणि 11 ब्राह्मणांनी येऊन जवळपास 4 दिवस अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचं कार्य या ठिकाणी संपन्न केलं। त्याचप्रमाणे या मंदिराची जी उभारणी आहे हे संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर तयार झालेलं आहे। संपूर्ण काळा पाषाण
त्याला पैलू पाडून या मंदिरातले जे सगळे खांब आहेत, मंदिराचे हत्ती आहेत किंवा मंदिराचं जे काही कोरीव काम दिसतंय तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जॉईंट नाही. हे जे सगळे दगड आहेत हे सगळे अखंड असे दगड आहेत. जवळपास 100 टनापेक्षा जास्ती असं या मंदिराला दगड लागलेला आहे. 4 वर्ष या मंदिराचं काम चाललं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तर त्याचे जे आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांनी या मंदिराचा उभारणीसाठी सगळा खर्च केला. त्याचप्रमाणे या कार्याला त्यांनी पाठबळ लावलं आणि या मंदिराची देखरेख जी आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड साहेब बघतात. आणि त्यांच्याच हातच्या खाली आम्ही पुजारी, मी मुख्य पुजारी म्हणून या ठिकाणी गेल्या 14 वर्षापासून काम करतो. नवरात्रामध्ये या ठिकाणी खूप गर्दी असते. हजारो भाविक मंदिरामध्ये येतात. सकाळी 5 वाजता मंदिर उघडलं जातं. सकाळी 5 वाजता देवीची महाअलंकार पूजा असते. 5 ते 6 या वेळेमध्ये महाअलंकार पूजा होते. आणि मग एकदा महाअलंकार पूजा झाली की त्यानंतर काही भाविक आपल्या श्रद्धेने त्या ठिकाणी देवीच्या उत्सव मूर्तीवरती अभिषेक करतात. आणि बरेच लोक जे आहेत हे लाईनीत येऊन देवीची ओटी भरतात. कोणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात. कोणी आपले नवस त्या ठिकाणी सांगितले जातात. अनेक त्या ठिकाणी नवस फेडले जातात. अष्टमीच्या दिवशी हवनाचा कार्यक्रम होतो. होम हवन असतं, बलिदान असतं. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी भव्य कुंकुमार्चनाचा कार्यक्रम असतो. हे जे मंदिर आहे या मंदिराला प्रति तुळजापूर असं म्हटलं जातं. कारण ही जर तुम्ही मंदिर बघाल किंवा देवीची मूर्ती बघाल तर ही पूर्णपणे तुळजापूर प्रमाणेच आहे. त्याचप्रमाणे विशेष असा आहे की जे तुळजापूरच्या मंदिरामध्ये देवीचं कार्य केलं जातं तसंच सगळं कार्य आपल्या मंदिरामध्ये सुद्धा केलं जातं. म्हणून आपल्या मंदिराला प्रति तुळजापूर असं म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्या मंदिरामध्ये आल्यानंतर लोकांना दर्शन अतिशय सोपे आणि सुलभ पद्धतीने होतं. जे तुळजापूरला गेल्यानंतर जी हल्ली वाढलेली गर्दी आहे त्या गर्दीमुळे लोकांना शांततेत दर्शन होत नाही. ते दर्शन आपल्या मंदिरामध्ये होत असतं. त्यामुळे लोकांना या ठिकाणी फार आनंद आणि समाधान वाटतं. म्हणून या ठिकाणी अतिशय आनंदाने श्रद्धेने लोक येतात. त्यांची नवसाची पूर्तता होते अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. मंदिरातलं दर्शन हे खूप सुंदर पार पडलं आणि सगळ्यात जास्त आपल्याला हेल्प केली ती म्हणजे इथले मुख्य गुरुजी, पाठक गुरुजी. तर त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.